नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील समास हा अत्यंत महत्त्वाचा घटक पाहणार आहोत. सरळ सेवा भरती असो किंवा एमपीएससी असो, याच्यावर हमखास एक किंवा दोन प्रश्न विचारले जातात. तर अशाच समासाविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. पहा, समास समास म्हणजे काय? तर सम अधिक अस बरोबर समास. म्हणजे सम अधिक अस या मूळ धातू संस्कृत मधील जे काय हे दोन शब्द आहेत, त्या दोन शब्दाला एकत्रीकरण करून समास हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे समासाचा अर्थ काय? तर एकत्रीकरण करणे. या दोन शब्दाचा अर्थ एकत्रीकरण करणे म्हणजे समास. मग असे जे काय दोन शब्द असतात त्यांना आपण जोड शब्द म्हणतो. हे दोन शब्द एकत्र आल्यानंतर त्यांचा सामासिक शब्द तयार होतो. उदाहरणार्थ, आपण दैनंदिन व्यवहारामध्ये पैशाची काटकसर करत असतो. अगदी तशाच प्रकारे आपण बोलताना किंवा लिहिताना सुद्धा शब्दाची काटकसर करत असतो. म्हणजे कशी काटकसर करतो? तर पहा, सूर्याचा उदय बरोबर सूर्योदय. वनातील भोजन बरोबर वनभोजन. बटाटे घालून केलेला वडा म्हणजेच बटाटे वडा. किंवा पुरण घालून केलेली पोळी बरोबर पुरणपोळी. आता पहा, समास आपण पाहतोय. समास म्हणजे दोन शब्दाला एकत्र करणे. आपण सूर्याचा उदय असे कधीही म्हणत नाही, आपण म्हणतो सूर्योदय झाला. वनातील भोजन असे आपण न म्हणता वनभोजन असे म्हणतो. आपण सहलीसाठी गेल्यानंतर आपण वनभोजन करत असतो. किंवा बटाटे घालून केलेला वडा मला दे असं न म्हणता आपण बटाटे वडा दे असं म्हणत असतो. किंवा पुरण घालून केलेली पोळी असे न म्हणता पुरणपोळी. सांगायचा उद्देश काय की शब्दाची ज्यावेळेस आपण काटकसर करतो आणि ते काटकसर करणे म्हणजेच समास, म्हणजेच एकत्रीकरण करणे. कशाचे एकत्रीकरण करणे? तर दोन शब्दाचं एकत्रीकरण करणे. म्हणजे दोन शब्दाचं एकत्रीकरण असताना ते व्यंजन असेल किंवा स्वर असेल किंवा दोन शब्द एकत्रीकरण करत असताना त्याला आपण समास असे म्हणतो. त्याचा विग्रहही करता येतो आणि त्या दोन शब्दाला एकत्रीकरण करत असताना एकत्रीकरण करण्यालाच आपण समास असे म्हणतो. तर असे या समासाचे चार प्रकार आहेत, ते आता आपण पाहूया. मित्रांनो, ते चार प्रकार असे आहेत: अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. आता लक्षात घ्या, या चार प्रकारचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस पहिला शब्द महत्वाचा का दुसरा शब्द महत्वाचा, दुसरा शब्द महत्वाचा का पहिला शब्द महत्वाचा का दोन्ही शब्द महत्वाचे नाही, तिसऱ्या शब्दाचा बोध होतो. याच्यावरून हे चार प्रकार पडलेले आहेत: अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. उदाहरणार्थ आपण पाहूया. प्रतिदिन, महादेव, आई वडील, लंबोदर. आता तुम्हाला प्रश्न असा पडतो की या चार शब्दामध्ये पहिला शब्द महत्वाचा कशावरून, दुसरा शब्द महत्वाचा कशावरून, किंवा दोन्ही शब्द महत्वाचे नसून तिसरा शब्द महत्वाचा कशावरून? कारण समास वेळेस आपण समजून घेत असतो ना, त्यावेळेस विद्यार्थ्यांना जे काय जोड शब्द आहेत ते जोड शब्द किंवा जो सामासिक शब्द आहे तो सामासिक शब्द समजत नाही, त्याच्यामुळे समास आपल्याला कठीण जातो. आता पहा, प्रतिदिन, महादेव, आई वडील आणि लंबोदर हे चार शब्द आहेत.
पहिला शब्द महत्वाचा का दुसरा शब्द महत्वाचा? लक्षात घ्या, अव्ययभाव समासामध्ये पहिला शब्द महत्वाचा असतो, तत्पुरुष समासामध्ये दुसरा शब्द महत्वाचा असतो, द्वंद्व समासामध्ये दोन्हीही शब्द महत्वाचे असतात आणि लंबोदर या शब्दामध्ये किंवा बहुव्रीही या समासामध्ये हे दोन्हीही शब्द महत्वाचे नसून तिसऱ्याच शब्दाचा ज्यावेळेस बोध होतो त्यावेळेस बहुव्रीही समास असतो. म्हणजे पहिला शब्द महत्वाचा असेल तर अव्ययभाव समास, दुसरा शब्द महत्वाचा असेल तर तत्पुरुष समास, दोन्ही शब्द महत्वाचे असतील तर द्वंद्व समास आणि दोन्ही शब्द महत्वाचे नसून तिसऱ्या शब्दाचा ज्यावेळेस बोध होतो त्यावेळेस बहुव्रीही समास. आता लक्षात घ्या, पहिला शब्द महत्वाचा, दुसरा शब्द महत्वाचा, दोन्ही शब्द महत्वाचे किंवा तिसरा शब्द महत्वाचा, याचा ज्यावेळेस आपण विचार करतो आणि ह्या चारही प्रकारचा ज्यावेळेस आपण विचार करतो ना त्यावेळेस ह्या चारही प्रकारामध्ये येणारे जे काही शब्द आहेत ना ते पूर्णपणे वेगळे आहेत. म्हणजे समास जर आपण व्यवस्थित समजून घेतला, व्यवस्थित जर अभ्यास केला तर समास आपल्याला समजण्यासाठी एकदम सोपा आहे. तर तो कसा आहे ते आता आपण पाहूया. तर समासातला पहिला प्रकार अव्ययभाव समास आज आपण समजून घेऊया. पहा, अव्ययभाव समास ज्यावेळेस आपण समजून घेतो ना त्यावेळेस अत्यंत सोपा असा हा समास आहे. याच्यामध्ये संस्कृत भाषेतले 3 शब्द जे काय उपसर्ग आहेत ते मात्र तुम्ही कधीच विसरायचे नाहीत, कायम स्मरणामध्ये ठेवायचे. तर कोणते कोणते आहेत ते 3 शब्द तर पाहूया. पहिला आहे आ, दुसरा आहे यथा आणि तिसरा आहे प्रति. आ म्हणजे पासून पर्यंत, यथा प्रमाणे आणि प्रति प्रत्येक. ह्या 3 शब्दाचा अर्थ आहे आ पासून पर्यंत, यथा प्रमाणे आणि प्रति प्रत्येक. काय आहे तर बघा, आमरण, आजन्म, जन्मापासून, मरेपर्यंत आमरण, पासून पर्यंत, प्रमाणे यथा क्रम, यथा शक्ती, शक्तीप्रमाणे, यथाक्रम, प्रत्येक, प्रति, प्रति दिन, प्रति क्षण. म्हणजे प्रत्येक दिन, प्रत्येक क्षण. अशा प्रकारे हे 3 जे शब्द आहेत संस्कृत मध्ये, हे 3 शब्द मात्र आपण कधी विसरायचे नाही. त्याच्यापासून, या 3 शब्दापासून जो सामासिक शब्द तयार होईल त्याला आपण म्हणतो अव्ययभाव समास. आता हे संस्कृत मधून हे तयार झालेले सामासिक शब्द आहेत. त्याचबरोबर काही फारसी भाषेतले सुद्धा उपसर्ग आहेत. तर ते कोणते कोणते आहेत तर लक्षात घ्या, दर, बे, गैर, बेला, हर, गैर. याच्यापासून जे शब्द तयार होतात, सामासिक शब्द जे तयार होतात ना त्याला सुद्धा म्हटलं जातं अव्ययभाव समास. कोणते कोणते आहेत तर दररोज, बेशक, गैरहजर, बेलाशक, हर घडी. अशा प्रकारे ये दर, बे, गैर, बेला, हर यापासून दररोज, दररोज. अशा प्रकारे ह्या फारसी भाषेतून जे काय उपसर्ग लागून जे काय सामासिक शब्द तयार झाले आहेत त्यांना सुद्धा अव्ययभाव समास असेच म्हणतात. म्हणजे सांगायचा उद्देश काय, संस्कृत, फारसी, त्याचबरोबर मराठी, जे काय मराठी शब्द आहेत आणि त्या मराठी शब्दाची जेव्हा द्विवृत्ती होती, पुनरावृत्ती होती त्यावेळेस सुद्धा अव्ययभाव समास तयार होतो. कोणते कोणते आहेत तर उदाहरणार्थ पाहूया आपण. गावोगाव, रस्तो रस्ती,
पावलोपावली, गल्लोगल्ली, दिवसेंदिवस, सांगायचा उद्देश काय की पहिला जो शब्द आहे त्याच्या अंत ओकारांती असेल तर म्हणजेच ओ कार असेल आणि त्याच्यापासून त्याच शब्दाची ज्यावेळेस पुनरावृत्ती होते त्यावेळेस ते शब्द सुद्धा अव्ययभाव समासाचे असतात। सोपं आहे। काय सोपं आहे पा आ यथा प्रति हे तीन शब्द विसरायचे नाहीत। संस्कृत भाषेतले हे याच्यापासून जे काय सामासिक शब्द तयार होतील ते सुद्धा अव्ययभाव समासाचे। त्याचबरोबर फारसी भाषेतील दर, बे, गैर, बेला, हर या फारसी भाषेतून जे काय उपसर्ग लागून जे सामासिक शब्द तयार होतील त्याला सुद्धा आपण म्हणायचा अव्ययभाव समास। आणि मराठी भाषेतील गावोगाव, रस्तोरस्ती, पावलोपावली, गल्लोगल्ली, दिवसेंदिवस अशा प्रकारचे एका शब्दाची जेव्हा पुनरावृत्ती होते आणि त्याच्यापासून जो काय सामासिक शब्द तयार होतो त्यांना सुद्धा अव्ययभाव समास असेच म्हणायचे। सांगायचा उद्देश की अव्ययभाव समास अत्यंत सोपा आहे, याच्यामध्ये काही अवघड नाही। अशा प्रकारे या समासाला अव्ययभाव समास असे म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो, राहिलेले समासाचे प्रकार आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।